किंवा त्याला फायदा पोहोचवण्याकरता किशोर कुमेरिया यांनी कारस्थान केली का? शिवसैनिकांसोबत माझ्यासोबत अत्याचार केला, आदरणीय उद्धव साहेबांसोबत पण विश्वासघात केला, पक्षाला अडचणीत आणले. वेगळ्या प्रकारची खेळी खेळून कुठेतरी अडकून ठेवलं आणि एवढंच नाही तर तुमच्या स्वपक्षातून ही सगळ्या खेळी झाली. एकदम बरोबर आहे. जेव्हा आम्हाला माहित पडलं की काँग्रेस आमच्यासोबत अलायन्स करत नाही आहे, आमचे विजय कदम, माननीय विजय कदम हे उपनेते मुंबईवरून आले होते एबी फॉर्म घेऊन. सेंटर पॉइंटला एबी फॉर्म जसं आम्हाला माहित पडलं सकाळी 10-11 वाजतापासून आम्ही एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली. तिकडे महानगर प्रमुख किशोर कुमेरिया आणि त्यांच्यासोबत सतीश हडे हे तिकडे होते, एबी फॉर्म वाटप करत होते. जेव्हा आणि त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गातून 28 मधून मी, ओबीसी गटातून किशोर कुमेरिया, कारण की मागची 2 निवडणूक किशोर कुमेरिया हे निवडून आले ओबीसी प्रवर्गामधून, त्यांनी ती निवडणूक आणि त्यांनी ओबीसी गटातून, मंगला गौरे आमच्याकडे खुल्या प्रवर्गातून महिला होत्या आणि मी ओपन गटातून पुरुष गटातून होतो, असा आमच्या मातोश्रीवरून आदेश होता. परंतु जेव्हा पिंटू झलके हे मागच्या वेळीस जे निवडून आले होते ओपन प्रवर्गातून ते ओबीसी गेले, कदाचित किशोर कुमेरियाला हे माहीत पडल्यास ते पळाले 12 वाजता, आम्हाला काही माहित नाही, जाऊन ते झोनमध्ये पोहोचले. जेव्हा मला 1:30 वाजता एबी फॉर्म भेटला आणि तो एबी फॉर्म मी ओपन प्रवर्गातून मला एबी फॉर्म घेऊन मी सेंटरमध्ये गेलो आणि जेव्हा रजिस्टरमध्ये पाहिला तर तिकडे ओबीसी प्रवर्गाऐवजी त्यांनी ओपन प्रवर्गामध्ये एबी फॉर्म टाकून दिला किशोर कुमेरियाने. म्हणजे आता ओबीसी प्रवर्गामध्ये कोण आणि एक महिला ज्याची जिम्मेदारी त्यांच्याकडे होती ती कोण? फक्त मी आणि मंगला गौरे हे सोबत फॉर्म भरायला गेलो. आमची नगरसेविका होती 2 बेड्याची, आम्ही सोबत गेलो. आम्हाला खूप धक्का वाटला. किशोर कुमेरियाने ही कारस्थान, भारतीय जनता पार्टी जर आमच्या शत्रू असला तरी त्या शत्रूला अजात शत्रू म्हणून किंवा त्याला फायदा पोहोचवण्याकरता किशोर कुमेरिया यांनी कारस्थान केली का? शिवसैनिकांसोबत माझ्यासोबत अत्याचार केला, आदरणीय उद्धव साहेबांसोबत पण विश्वासघात केला, पक्षाला अडचणीत आणले. आतापर्यंत वर्तमान परिस्थितीमध्ये आम्हाला हे माहित नाही की नेहरू नगर झोन मध्ये 28 प्रभागामध्ये एक मंगला गौरे आणि एक मी ओपन मध्ये एवढे लोकांनी फॉर्म टाकले. किशोर कुमेरियाने ओपन मध्ये टाकला. ओबीसी मध्ये कोण आणि दुसरी महिला कोण हे नाही. जिथे आमच्या प्रभागामध्ये 4 पॅनल निघत होता तिकडे किशोर कुमेरिया एवढे जिम्मेदार माणूस ज्यांना 4 वेळा पक्षाने नगरसेवक दिला, उपमहापौर पद दिलं, आमदारीसाठी लढायला तिकीट दिली त्यांनी आणि महानगर प्रमुखचं पद दिला, ते विश्वासघात करत आहे. त्यांच्यावर मी कंप्लेंट केली आहे, पक्षाला सांगितलं आहे, आदरणीय उद्धव साहेबांना पाठवलं आहे, आमचे अनिल देसाई साहेब माननीय ह्या सगळ्यांनी आम्ही पाठवलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण कुठेतरी शिवसेनेसोबत एक दगाबाजी सुद्धा जे आहे, समविचारी पक्ष म्हणून ज्याला आपण काँग्रेस तुम्ही सध्या पाहताय त्यांनी केला. निश्चितच जर त्यांनी युती जर नाही करायची होती तर त्यांनी आम्हाला 1 दिवस अगोदर सांगितलं असतं. खूप गोंधळ निर्माण झाला. आम्हाला असं वाटलं नव्हतं की काँग्रेस असं करू शकते, कारण की उद्धव साहेबांना काँग्रेसला खूप पाठिंबा दिला आहे, इकडे खूप सपोर्ट केला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि जेव्हा आम्हाला गरज होती उद्धव साहेबांनी ह्या क्रायसिसमध्ये काँग्रेसला करून त्यांचे 13 खासदार निवडून आणले. परंतु जेव्हा त्यांची वेळ होती आणि ऐन वक्ती त्यांनी म्हणजे झोलवत पुढच्या दिवशी जेव्हा सेंटरमध्ये शेवटचा दिवस होता तेव्हा ते 12 वाजता सांगतात की आता युती नाही किंवा आघाडी नाही, तर त्याच्यावर आम्हाला पण खेद आहे. काँग्रेसने असं नाही करायला पाहिजे होतं. कसं पाहता, म्हणजे खरं तर शिवसेनेची ताकद आणखी वाढू शकली असती, अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली असती, सगळं काहीतरी गमावून बसलं या निवडणुकीत. निश्चितच आमच्याकडे खूप सारे लोक होते. 151 प्रभाग वार्डामध्ये आमच्याकडे कमीत कमी 130 लोक तयार होते. आम्ही इंटरव्ह्यू घेतलं होतं, साक्षात्कार घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये एवढा गोंध निर्माण झाल्यानंतर कारण की फक्त 2 तासाचा वेळ होता, त्यामध्ये कार्यकर्त्यांना एबी फॉर्म द्यावा, त्यांनी सेंटरमध्ये जावा, हे सगळं गोंधळ निर्माण झाला आणि आम्ही काही 40-50 लोकांना एबी फॉर्म देऊ शकलो. 40-50 जणांना जरी दिलं असलं तरी कुठेतरी जे खरे तुमच्यासारखे लोक होते यासोबत जो खेळ झाला त्यामुळे तुम्ही कुठेतरी यातून बाद ठरता, कारण की आता तुम्ही उभाटाचे उमेदवार ठरणार नाही, कारण एबी फॉर्म तुमचा उशिरा पोहोचला. खूप आघात आहे, पण मी उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे. साहेबांची काही गलती नाही. मातोश्री करून क्लिअर आदेश होता की नितीन तिवारी यांना खुल्या प्रवर्गात, आदरणीय संजय राऊत साहेबांनी स्वतः म्हटलं होता, विजय कदम साहेबांना, अनिल परब साहेबांनी स्वतः म्हटलं होता की द्या म्हणून नितीन तिवारीला ओपन प्रवर्गातून, कारण की त्यांना ऑप्शन होता ओबीसीचा, ते निवडणूक लढले होते. माझ्यासोबत घात झाला आहे आणि हा घात शत्रू पक्षाला फायदा पोहोचवण्याकरता झालेला आहे का भारतीय जनता पार्टी झाला
हा मोठा कारस्थान आहे. ह्या मॅनेजिंग पॉलिटिक्स नाही पाहिजे. जेव्हा उद्धव साहेबांनी तुम्हाला मोठं केलं, तुमच्या काम आहे पक्षाला मोठं करणं. हा घात किशोर कुमेरे आपण केला आहे आणि हे भोगावं लागेल तुम्हाला. आता तुमच्या फॉर्मची काय स्थिती असणार आहे, तुमच्या उमेदवारीची काय स्थिती असणार आहे, अपक्ष लढणार आहे की काय करणार आहे? जरी माझ्या फॉर्म आता अपक्षमध्ये, कारण की पहिले त्यांनी फॉर्म टाकून दिला आहे कारस्थान करून, षड्यंत्र करून, जरी मला अपक्ष भेटला तर मी उद्धव साहेबांच्या हाच दुपट्टा काढून, मी मुळाचा शिवसैनिक आहे, कुठे जाणार नाही. उद्धव साहेबांच्या चरणी राहणार मी आणि उद्धव साहेबांच्या प्रतिनिधी म्हणून मी लोकांमध्ये जाईन आणि हा तिकीट निवडून आणीन, हा मी साहेबांना शब्द देतो. या सगळ्या संदर्भात तुम्ही वरिष्ठ पातळीवर तक्रार केली आहे, करणार आहे, काय बोलणार? मी तक्रार केली आहे. मी सगळं बोललो आहो. जे विजय कदम आदरणीय उपनेते आले होते त्यांना पण सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी तर एबी फॉर्म दिलंच नाही किशोर कुमेऱ्याला. म्हणजे हा विजय कदम साहेब जे आले होते मातोश्रीवरून, ज्यांनी एबी फॉर्म वाटायला, ते म्हणे आम्ही तर किशोर कुमेऱ्याला एबी फॉर्म दिलंच नाही आहे. हा एबी फॉर्म चोरून आणला का किशोर कुमेऱ्याने? एवढा जिम्मेदार माणूस. आणि मी ही तक्रार आदरणीय उद्धव साहेबांकडे, आदित्य साहेबांकडे, माननीय परब साहेबांकडे, माननीय संजय राऊत साहेबांकडे, माननीय विनायक राऊत साहेबांकडे, माननीय सचिव अनिल देसाई साहेबांकडे, सगळ्यांकडे मांडली आहे.